तसेच कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष, तरुणांचे प्रेरणास्थान तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय सुशांतभाई सकपाळ यांचा वाढदिवस, संयुक्त वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उद्या 26/12/2023 रोजी सायंकाळी 7 वाजता याच गोळीबार मैदानावरती, याच व्यासपीठावरती आयोजित करण्यात येणार आहे. तरी मी सर्व क्रीडाप्रेमींना, सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण उद्या 6:30 वाजता याच व्यासपीठावरती सुशांतभाई सकपाळ यांचा वाढदिवस आयोजित करण्यात आलेला आहे. त्याला आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असावी असे मी आपणाला सूचना करतो. जय भीम. निश्चितच उद्या साहेबांचा वाढदिवस, आज अर्थातच आठवले साहेबांचा वाढदिवस आणि उद्या सुशांतभाई सकपाळ यांचा वाढदिवस, अशा अनमोल क्षण आणि त्या निमित्तानं ही स्पर्धा. तर जाऊया आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सगळ्यात मोठा मॅच असेल. त्याचं कारण हे रायगडचे टायगर एकमेकांत समोर लढतील. एका बाजूला पाहिलं तर अर्थातच बीरवाडी आणि दुसऱ्या बाजूने वहूर अशी ही लढत असेल. दोन तगड्या संघादरम्यानची तगडी लढत. अर्थातच रायगड मधले हे दोन्ही संघ आहेत. दोन्ही गावातील एक गाव एक संघ आणि निखिल पारवेचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे आव्हान मोठा असेल, कारण समोरून साऊथ सारख्या गोलंदाजाचा मारा होईल सायंकाळच्या सत्रामध्ये. अर्थातच उजव्या हाताचा मारा, राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू निखिल पारवे करता फसवला इथे. चेंडूने बॅटची कट घेतली होती. काही क्षण धड 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 होत होती. निखिल पारवे हा संकटात होता काही वेळ, परंतु ती चूक केली त्या ठिकाणी. अतिशय तीक्ष्ण नजर आणि चतुर आपल्याला राहावं लागतं. फिल्डिंग क्षेत्रामध्ये उभा असताना ही चूक केली. जी मेहनत केली होती गोलंदाजाने, त्याच्यावर मात्र पाणी फिरवलंय. ज्या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिले, अमोल भोसलेचे 2 झेल सोडले होते, इथे निखिल पारवेचा देखील झेल सोडलाय, परंतु त्याची जागा बदलली नाही. हे फार महत्वाचं आहे. विश्वास दाखवलाय त्याच्यावर अजूनही. जाऊया 3 झेल सोडले सायकंडवरती डावखोर फलंदाज अर्थातच दुसरा सलामीवीर मंगेश कडू. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज साऊथ. अत्यंत महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला वहूर असे हे दोन्ही संघ. राईट टर्म ओव्हर द विकेट. या वेळचा पुढचा चेंडू डावखोर फलंदाज मंगेश करिता आउट स्विंग पद्धतीने चेंडूची फेक केली आणि चेंडूची निर्धावामध्ये सांगता झाली. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या तिथेच आहे. पहिल्या चेंडूवर काही क्षण धोक्यात सापडला होता निखिल पारवे, परंतु त्यालाही संधी दिली त्या क्षेत्ररक्षकाने. ज्यावेळेस 2 वेळा संधी दिली होती अमोल भोसलेला, तिथे संधी पुन्हा एकदा मिळाली निखिल पारवेला. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा साऊथ. पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म. ओहो, इथे मात्र डावख्या फलंदाजाने हवाई सफर करणं पसंत केलाय, परंतु संकटात सापडला आणि पहिल्या विकेटची नोंद केली साऊथने. धक्का दिला पहिला, एक मोठा धक्का. डावखऱ्या फलंदाजाला माघारी पाठवलाय. इथे पाहिलं तर 1 या धावसंख्येवर मंगेशचा खेळ समाप्त झाला. मंगेशची जागा विलास सुर्वे मैदानामध्ये दाखल झाला. ज्या विलासने आधीच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती, चांगली बॅटिंग केली होती. आता जबाबदारी लवकर आली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळण्याची जबाबदारी आता त्याला पार पाडावी लागेल. निखिल पारवेला साथ द्यावी लागेल. साऊथ पुन्हा एकदा त्या ट्रॅकवरून धावत सुटेल, ज्या ट्रॅकवरून अतिशय चांगली गोलंदाजी केले तो साऊथ. राईट टर्म ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू कट केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मी मगाशीच म्हटलं होतं की त्या क्षेत्ररक्षकावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण तिथे क्षेत्ररक्षण करणं फार अवघड असतं, कारण येणारा चेंडू हा सरळ दिशेत येत नसतो. कुठल्याही क्षणी चेंडू वळतो आणि अर्थातच ते अडवण्याचं काम एक महान खेळाडूच करू शकतो. चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावा वाचवल्यात 3 धावा. धावफलकावर 2 धावा आपल्याला दिसतील. 1 गडीच्या मोबदल्यात पहिला फलंदाज मंगेश झेलबादच्या रूपाने आउट झाला आणि आता स्ट्राईक एंडवरती निखिल पारवे.
और पेशमध्ये चेंडू इथे मात्र धुडकावून दिला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू इथे गेला सीमारेषे बाहेर 4 धावा चौकार. लाभलेले आहे. व्यासपीठावरती यायचा आपला सत्कार होतोय. सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब, त्यानंतर त्यांचे सहकारी या सर्वांनी व्यासपीठावरती यायचा आपला सत्कार होतोय. निश्चित पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया. साइड स्क्रीन वरती सुंदर व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. ओमकारजी गोंडकर साहेबांचा सत्कार सन्माननीय अध्यक्ष संतोषजी कापसे साहेब यांना विनंती करतो की शॉल पुष्प गुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे. यानंतर विक्रांतजी पाटील साहेब, डॉक्टर विक्रांतजी पाटील साहेब यांचा सत्कार आदरणीय सुशांतबाई सकपाल कोकण अध्यक्ष यांना मी विनंती करतो की सुशांतबाई सकपाल यांनी विक्रांतजी पाटील साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे. राजेशजी जोईसर साहेब यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मी गोंडकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बसून क्रिकेट मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तसेच विक्रांतजी पाटील सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बसून आपण क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. राजेशजी जोईसर यांना विनंती आहे आपण थँक्यू. पहिल्या षटकामध्ये साहेबांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सत्कार केला जातोय. शिगवण साहेबांनी गेली 2 दिवस आम्हाला ग्राउंड साठी मदत केलेली आहे. यांचं स्वागत अध्यक्ष सन्माननीय संतोषजी कापसे साहेब हे करतील. निश्चित खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि आमचे मित्र प्रसादभाई शिगवण यांचं आगमन झालं. एक महान खेळाडू त्यांनी अनेक वर्ष खेडचा अर्थात संघ पुढे घेऊन गेले. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या तिथेच आहे 7 धावा. दुसरं षटक उजाडलंय. दुसऱ्या षटकामध्ये फहद पटेल गोलंदाजी करतोय. यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या संघाकरता उपयुक्त अशी सुंदर गोलंदाजी केली तो फहद पटेल. आता मात्र संघर्ष मोठा पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती निखिल पारवे ज्याची आज बॅट तळपली नाही परंतु तो एक महान खेळाडू आहे. काय होईल चला पाहूया. फहद पटेलचा पुढचा चेंडू इथे फसवला. या ठिकाणी सन्माननीय पंकज शहा ऑटोमोबाईलचे मालक विनंती आहे त्यांना की आपण व्यासपीठावरती यायचा आपला सत्कार होतोय. सन्माननीय कोकण अध्यक्ष सुशांतबाई सकपाल यांना विनंती करतो की आपण त्यांना शॉल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शहा ऑटोमोबाईल खेडमधलं अतिशय नावाजलेलं ऑटोमोबाईलचं दुकान. सन्माननीय पंकज शहा, राजेशजी जोईसर यांचं स्वागत सन्माननीय सुशांतबाई सकपाल हे करतायत. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्यात निखिल पारवे नावावरती 2 धावा आणि अर्थातच 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल 9 धावा. पंकज भाई या ठिकाणी पंकजी शहा ऑटोमोबाईलचे मालक सन्माननीय पंकजी शहा यांचं सत्कार आणि स्वागत कोकण अध्यक्ष सुशांतबाई सकपाल हे करतायत. तरी मी शहा सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे आणि क्रिकेट मॅच शेवटचा हा सामना आहे त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे अशी आपणास विनंती करतो. जय भीम. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही तगडे संघ रायगड जिल्ह्यातील. एका बाजूला वहूर तर दुसऱ्या बाजूला बीरवाडी. यावेळचा पुढचा चेंडू फहद पटेल अनुभव इथे पाहायला मिळाला. स्वीप केलाय त्या डीप मध्ये शतरक्षक आहे. स्क्वेअर लेग डीपला चांगलं शतरक्षण. चेंडू आडवेपर्यंत 1 आणि 1 धाव इथे मिळाली. एका धावेने धावसंख्या हळूहळू पुढे चालले. बिरवाडी संघाच्या खात्यामध्ये धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. ही शांत अशी सुरुवात केली. मंगेशने लवकर विकेट गमावले आणि मैदानाच्या आतमध्ये अजूनही निखिल पारवेच्या बॅटमधून 1 चौकार वगळता फार मोठी फटकेबाजी झाली नाही. त्याच्या नावाप्रमाणे जर 3 षटकार आले तर सरचिटणीस सुरेंद्र तांबे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन आहे. आणि इथे मात्र प्रयत्न केला निखिल पारवेने. हवाई सफर केले आणि चेंडू सीमा रेषेबाहेर पाठवलाय. पहिला षटकार निखिल पारवेच्या नावावरती.
या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निनाद गांधी साहेब इथे आलेले आहेत, शहराचे कार्यकर्ते. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचा आहे. आपला सत्कार कोकणचे अध्यक्ष सन्माननीय सुशांतबाई सकपाळ यांच्याकडून आपला सत्कार होणार आहे. निनाद गांधी साहेब इथे आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते आणि आपल्या नावाचा ठसा उमटवणारे निनाद गांधी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जय भीम. तर जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने. दुसरा विकेट गमावला इथे बिरबाडी संघाने. अर्थातच हा मोठा धक्का दिलाय. विलास सुर्वे सारख्या महान खेळाडूला फसवलं एका 17 वर्ष युवकाने. हो इथे पण लालच दिले. चेंडू खेळला हवेमध्ये. इथे मात्र निश्चित धावा मिळते अतिशला. पुऱ्या 4 धावा चौकार. करतो की आपण व्यासपीठावरती बसून स्वागत यायचं आहे. केलंय अतिश स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय जाणीवपूर्वक आणि तिथूनही खोदून काढला, परंतु त्याही पेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण साऊथ कडून. एक आणि एक धाव अतिशच्या नावावरती. एक धाव बिरवाडीच्या खात्यामध्ये. बिरवाडीच्या खात्यामध्ये धावा जर तपासल्या तर धाव संख्या 22 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात पहिला फलंदाज मंगेश, त्यानंतर विलास अशा प्रकारचे 2 मोठे धक्के दिले. आणि आता या षटकामध्ये अर्थात अतिश मैदानात येतात त्याने आतषबाजीला सुरुवात केली. पहिला चेंडू सीमारेषेवर पाठवला आणि पुन्हा एकेरी धाव घेत नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचला. स्ट्राईक एंडवरती मास्टर खेळाडू अर्थातच निखिल पारवे. एक मोठा डाव. 22 धावा. सनीचा पुढचा चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका खेळायचा आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाही. दर्जेदार क्षेत्ररक्षण डीपमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव. धाव संख्या 23 वरती. 23 धावा 10 पलकावरती जमा आहेत. आणि अर्थातच तिसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक चालू असताना इथे मात्र कमी धावा. त्याचं कारण एक होणारी अतिशय सुंदर आणि घातक गोलंदाजी. यावेळेस अतिश काय खेळलाय. क्लास पाहायला मिळाला. तिसरा चेंडू सीमा पार. आला एक मोठा षटकार अतिशच्या बॅट मधून. The batter name please. सचिन कळंबे. ओके सचिन कळंबे. सचिनने मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथे निखिल पारवेला साथ द्यावी लागेल. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक. फहीमच्या हातामध्ये चेंडू आहे. ट्रॅक वरती तो सज्ज झालाय. पंच निलेश टेरोकर यांच्या डाव्या बाजूने. राईट टप ओव्हर द विकेट. यांनी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आणि खेळ समाप्त झाला. निखिल पारवे पुन्हा एकदा आउट झाला. गॉन.
मारी करेल असं वाटत असताना इथे मात्र निखिल पारवेला आउट केलंय. फैम स्ट्राईक एंडवरती बॅटर रोशन. हो डावकऱ्या रोशनने मात्र मोठा फटका खेळलाय आणि तोही फटका बसला. रोशनलाही माघार यावं लागेल. सलग दुसरा विकेट फैमच्या नावावर. गोलंदाजी करत 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्या. याआधी आपण पाहिलं निखिल पारवे, त्यानंतर रोशन डावखुरा फलंदाज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अर्थातच सलग 2 विकेट घेत हॅट्रिक वरती पोहोचलाय फहीम. काय सुंदर लढत इथे पाहायला मिळते. एका बाजूला बीरबाडी तर दुसऱ्या बाजूला अर्थातच वहूर. हे 2 रायगड जिल्ह्यातील 2 गावांमधली ही लढत. रायगडचे टायगर एकमेकांसमोर लढता आहेत, संघर्ष करतायत या मॅच मध्ये. धावसंख्या 29 धावा. चौथ्याने अंतिम षटक. फैम पुन्हा एकदा राईट टप ओव्हर द विकेट. या चेंडूवर देखील चांगला चेंडू फेकलाय डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असताना देखील चेंडू सीमा पार झाला. 4 धावा हे महत्वपूर्ण जमा झाल्या बीरवाडीच्या खात्यामध्ये. धावपलकारची जमा आहे 3-3 आणि 3. या वेळेचा पुढचा चेंडू फैम. हो ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. आधीच ऑप्शनच्या बाहेर फलंदाज निसटला होता हे पाहिलं फैमने आणि जाणीवपूर्वक तिथे फेक केली निर्धाव चेंडू. खराब शॉट सिलेक्शन फलंदाजाकडून. अमित जो अर्थातच मैदानामध्ये खेळतो आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. 33 धावा धावपलकारवरती जमा आहेत. षटक क्रमांक 14. फुल टॉस मध्ये ऑन साइडला इथे खेळला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत 1 आणि 1 धाव परिपूर्ण. 1 धाव एका धाबेने धावसंख्या पुढे गेली. 34 धावा आणि आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. सचिन स्ट्राईक एंड वरती आहे आणि एक मोठा फटका निश्चित अपेक्षित असेल. अर्थात शेवटची इच्छा ही निश्चित बिरवाडीची असेल. एखादा मोठा फटका यावा आणि धावसंख्येने बऱ्यापैकी आकार घ्यावा. काय होईल. शेवटचा चेंडू फैम फेकेल. सचिनच्या आतमध्ये बॅट आहे आणि ती बॅट चमकणं फार गरजेचे आहे बिरवाडी या संघाला. राईट टर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस इथे चूक केली मी म्हटल्याप्रमाणे. काय फिनिश केलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार तर निश्चित आलाय आणि 6 धावांची नोंद झाली सचिनच्या नावावर षटकार. साठी टाळ्या बाजू दे. ज्याने ज्याने टेलिव्हिजन ऑन ठेवलंय त्यांच्यासाठी कमाल पाहायला मिळेल. आमच्या कॅमेरामॅनचे की कॅमेरामॅनचे अर्थात डोळे किती तीक्ष्ण असावे लागतात पहा आणि काय कॅचअप केलाय. अर्थातच या ठिकाणी आज सकाळपासून नव्हे तर कालच्या पहिल्या क्षणापासून ही सगळी अनमोल क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत. ते आमचे कॅमेरामॅन अमय
या ठिकाणी कामगिरी करतायत, त्यांच्यासाठी पण टाळ्या बाजू देत, कारण ही खूप मेहनत त्यांची असते. आपण सगळेजण घर बसल्या जो आनंद घेतो त्याच्यामुळे ही सगळी आमची ऑफिशियल टीम घाम गाळत असतात आणि एवढ्या उंचावरती एवढ्या तापमानावरती अर्थातच सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे काम अचूकपणे काम करतायत. अतिशय चांगलं काम आहे या ठिकाणी सारसे इव्हेंटच्या माध्यमातून. तर 41 धावांचं उद्दिष्ट आहे. रहीम 11 ववूर संघाला एक छोटंसं लक्ष आहे, पण लक्ष निश्चित आहे. आव्हान आहे, छोटं आहे पण आव्हान निश्चित आहे, कारण बिरवाडीकडे देखील चांगली गोलंदाजी ही आहे आणि एक चांगला संघर्ष क्रीडाप्रेमींना निश्चित याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय होईल पाहावं लागेल. 4 षटकं थांबावं लागेल. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी चिटणीस मोहिते साहेब, साकरोली गावचे मोहिते साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सत्कार इथं होतोय. सन्माननीय सुशांतभाई सकपाल यांच्या हस्ते आपला सत्कार होतोय. आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब यांचे सुपुत्र करणजी चव्हाण इथे आलेले आहेत. त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करतो की करण चव्हाण यांचा सत्कार सुशांतभाई सकपाल यांना विनंती करतो की आपण दोघांचे सत्कार करायचे आहेत. यानंतर आरडीसी बँकेचे मॅनेजर किशोरजी गंभरे साहेब इथे आलेले आहेत. त्यांचा देखील सत्कार सुशांतभाई सकपाल यांना मी विनंती करतो की आपण या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या वरिष्ठांचा आपण सत्कार करायचा आहे अशी मी विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम. निश्चित मॅच कडे जाऊया. 41 धावांचं उद्दिष्ट आहे. 4 षटक आहे आणि 41 धावा. अतिशचा पहिला चेंडू पहिल्या ट्रॅकवरून राईट टप ओव्हर द विकेट. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फसला. साऊथचा चेंडू गेला यष्टरक्षक विलासच्या ग्लोव्ज मध्ये निर्धावमध्ये सांगता झाली. रहीम 11 ववूर संघाला 41 धावांची आवश्यकता. विजय करता 4 षटक आणि 41 धावा. एक छोटं लक्ष, परंतु लक्ष निश्चित आहे. एक तगडी सलामीची जोडी मैदानामध्ये आणि अर्थात अतिश यावेळेचा पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. हो, इथे पटका निश्चित बसलाय, परंतु त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षण आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकाचा फायदा उठवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. 4 धावा. दाखवला अतिशच्या चेंडूवरती 4 धावा ठोकल्या. सौदनेत खातं उघडलं. 4 धावा. 4 धावांनी सुरुवात झाली संघाची. रहीम 11 ववूरच्या खात्यामध्ये 4 धावा. विजय करता 41 धावांचं उद्दिष्ट आहे मॅच मध्ये. अत्यंत महत्वाचा मॅच, आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. अतिशचा पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. साऊथ पुढे आला. वाट पाहिली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथेही फसला आणि आही चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव फेकला अतिशने आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर निर्धाव. अशा प्रकारचा 50-50 खेळ मैदानाच्या आतमध्ये. एकदा गोलंदाज त्यानंतर फलंदाज त्यानंतर गोलंदाज अशा प्रकारचा चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही तगडे संघ आहेत. रायगड जिल्ह्यातले. एका बाजूला बीरवाडी तर दुसऱ्या बाजूने वहूरचा संघ एकमेकांसमोर लढतात. 41 धावांचा उद्दिष्ट आहे. हो, इथेही सुरेख चेंडू आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चूक केली आणि धाव घेण्याची संधी दिली फलंदाजांना. एक धाव लेग बाय स्वरूपात, अवांतर स्वरूपात, मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात धाव आली. धावसंख्या 5 धावा. परंतु अतिशय कौतुक निश्चित करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो अतिशय दमदार गोलंदाजी करतोय. ज्याने फलंदाजीमध्ये चांगलं योगदान दिलं आहे तो अतिश. इथे आत्ता गोलंदाजीची धुरा त्याच्यावरती आहे. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक त्याच्याकडे सोपवलं कर्णधाराने आणि आतापर्यंत त्याने यशस्वी गोलंदाजी केले तो अतिश. राईट टर्म ओव्हर द विकेट. फहद पटेलला संधी दिली. अकूट टप्पा दाखवला आणि पुरेपूर फायदा फहद पटेलने उठवला. चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता चौकार.
स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडला साऊथ. यावेळेचा पुढचा चेंडू अतिशचा इथे कट केला त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चित मिळेल दोन्ही फलंदाजांना. आणि तत्वरी मात्र पहिलं षटक संपल्याची खून पंच मिस्टर राकेश मोरे सर करतायत. पहिल्या षटकाखेर काय घडले तर पहिल्या षटकाखेर सलामीची जोडीने चांगला खेळ साकारला आणि 10 धावा इथेच जमा केल्या. अजूनही विजय करता 3 षटकं म्हणजेच 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मोठा मॅच तुम्ही पाहताय एका मोठ्या मंचावरून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2023 आणि अर्थात या स्पर्धेतला दुसरा दिवस. गड्याचा काटा हा 6च्या आसपास सरकतो आहे आणि वेळ कुणाची गुलाम नसते. लक्षात घ्या, वेळ फार महत्वाचा असतो जीवनामध्ये, खेळामध्ये. प्रत्येक क्षणी वेळ फार महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती दिलीप, स्ट्राईक एंडवरती फहद पटेल, नॉन स्ट्राईक एंडवरती साऊथ. 10 धावांची भागीदारी पूर्ण झाली पहिल्या षटकामध्ये. विजयाचं उद्दिष्ट आहे 41 धावा. हो, पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आणि इथे मात्र आपल्या फॉलो थ्रो मध्ये चूक केली आणि पुनश्च एक धाव इथे दोन्ही फलंदाजांनी सहज पूर्ण केली. धावसंख्या 11 धावा. दुसरं षटक सुरू झालंय. रहीम 11 वहूर विरुद्ध अर्थातच बीरवाडीचा संघ. या दोन संघ दरम्यानची आजच्या दिवसातली अंतिम लढत. जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये जाईल आणि अर्थात ही महत्वाची लढत असेल आजच्या दिवसातली. तर जाऊया, कोण जिंकेल हे पाहूया. गोलंदाज सज्ज दिलीप. आरामदायक कार्पेट मध्ये चेंडू तटवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि अर्थात इथे मात्र निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं बिरवाडीच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्येमध्ये बदल नाहीये. धावसंख्या तिथेच आहे. 11 धावा, बिनगडी बाद 11. साऊथ स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर फहद पटेल ही सलामीची जोडी. यावेळेचा पुढचा चेंडू हो इथे उडवायचा. हाही चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक धाव निश्चित मिळेल जे अवांतर स्वरूपात असेल, मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात, लेग बाय स्वरूपात. एक अवांतर धाव आणि अर्थातच 3 चेंडू फेकले तिथे दिलीपने. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 12 धावा. दिलीप गोलंदाजी ट्रॅक वरती. अंपर निलेश टेरवकरच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक, परंतु इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये वाट पाहतोय. चेंडू अडवला मंगेशने. फेकेपर्यंत पुनश्च एकेरी धाव. धावसंख्या 13 वरती. विजय करता संघर्ष हा करावा लागेल. 41 धावांचं उद्दिष्ट आहे आणि सलामीची तगडी जोडी ज्याने आज सकाळपासून चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला, तो अर्थातच खास करून साऊथ आता मात्र स्ट्रायकरवरती पोहोचलाय. परंतु दिलीपचं कौतुक त्याहीपेक्षा जास्त करावं लागेल ज्याने धावांपासून रोखले या षटकामध्ये. तो दिलीप, राईट टर्म ऑफ द विकेट. हो यावेळेस ऑन साइडला खेळलाय त्या ठिकाणी सचिन आणि डीप मधून अजून एक क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय पूर्ण होतोय का? अपील बनवलंय, जोरदार अपील त्या ठिकाणी. आणि ही चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावबादच्या रूपाने बागारी.
गोलंदाजी दिलीप कडून 2 चेंडू 2 विकेट कमबॅक केलाय. इथे मात्र अर्थातच मोठे 2 धक्के दिले ते बिरवाडीच्या गोलंदाज दिलीपने. बारा चेंडू आणि 27 धावा. विलास सुर्वे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि एक संघर्ष निश्चित पाहायला मिळतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. बिरवाडी विरुद्ध वहूर. बॅटर शमी नॉन स्ट्राइक एंडला आणि फहद पटेल स्ट्राइक एंडला. विलास सुर्वेचा पहिला चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या बाजू दे. कृष्णा सातपुते स्टाईल. चेंडू सीमापार षटकार. पटेलच्या बॅटमधून षटकाराला. विजय करता अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 21 धावांची. 11 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. आजच्या दिवसातला हा अत्यंत महत्वाचा मॅच, शेवटचा मॅच इथे रंगताना दिसतोय. फहद पटेल ऑन स्ट्राइक. विलास सुर्वेचा पुढचा चेंडू. पंच राकेश मोरेसर यांच्या डाव्या बाजूने. राईट टप ओव्हर द विकेट. हो इथे मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच राकेश मोरेसर सांगतात की खराब चेंडू, स्वेर चेंडू, अभांतर धाव इथे मिळेल आणि धावसंख्येमध्ये निश्चित बदल होईल. एका धाब्याची धावसंख्या पुढे चालली. विजय करता 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हो इथे मोठा फटका, परंतु हा फटका फसला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाट पाहतोय, चेंडू येऊ दिला परंतु वाट पाहेपर्यंत मात्र 2 धावा परिपूर्ण झाल्या. चेंडूवर येणं गरजेचं होतं, तसं झालं नाही. क्षेत्ररक्षकाने चेंडूला येऊ दिला आणि तत्पूर्वी मात्र फहद पटेलने कुठलीही चूक न करता 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाब्याची धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या आता बदल होईल. धावसंख्या चालली 23 धावा. विलास पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. फहद पटेल पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळाला त्या ठिकाणी. आता चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण कृष्णाकडून, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. 2 धावा. चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. एका बाजूला रहीम 11 वहूरचा संघ तर दुसऱ्या बाजूने अर्थात बिरवाडी. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रणसंग्राम सुरू आहे. विलास सुर्वे स्ट्राइक एंड वरती. फहद पटेल सायंकाळच्या सत्रामध्ये चमकदार कामगिरी केली ती फहद पटेलने. विलासचा पुढचा चेंडू. हो इथे विलासला पाठवलं सीमारेच्या बाहेर. पार्किंग लॉट मध्ये चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. षटकाराला. आवश्यकता आहे मॅच मध्ये. 8 चेंडू 10 धावा.
एक सोपं आव्हान करून सोडलं आता रहीम इलेव्हन वहूर संघाला आणि बिरवाडीला मात्र पराभवाच्या दिशेने पाठवलाय. पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर होते. फहद पटेलची बॅटिंग इथे सायंकाळच्या सत्रामध्ये चमकदार होताना दिसते. वरून काय शानदार षटकार ठोकलाय आणि मॅच मध्ये विजयाच्या दिशेने सहजरित्या धडक मारतोय फहद पटेल. मैदानाच्या चारही बाजूला आतषबाजी करतोय आणि अर्थात विलास सुर्वे सारख्या गोलंदाजावर तुटून पडला या मॅच मध्ये. अतिशय दमदार फलंदाजी फहद पटेल कडून. आता दबाव निश्चित विलास सुर्वेवरती. त्यावेळेस अर्थातच चांगला चेंडू फेकला परंतु एक धाव निश्चित इथे घेतली. धाव संख्या 38 धावा आणि विजय करता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. फहद पटेलची बॅटिंग चमकदार बॅटिंग. आजचं सायंकाळचं सत्र फहद पटेलच्या नावावरती. गड्याचा काटा 6 वरती पोहोचला आणि षटकारांची आतषबाजी त्यांनी केले. या मॅच मध्ये विजयाला गवासणी घालण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. दुसरा संघ जाईल अर्थातच सेमीफायनल मध्ये. रहीम इलेव्हन वहूरचा संघ अर्थातच विजयाच्या उंबरट्यावर पोहोचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आज दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये जाणारा. एका बाजूला अर्थातच बिरवाडी आणि अर्थातच यावेळेस पाहिलं तर ऑन साइडला त्या ठिकाणी खेळला आतिश पिक्चर मध्ये येतोय. एक धाव पूर्ण झाली. विजय करता 2 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 2 धावा. गोलंदाजचं नाव सांगा. बॉलर नेम प्लीज. प्रशांत. ओके, प्रशांतला तर मात्र शांत ठेवावे लागेल. सामीला 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजय करता रहीम इलेव्हन वहूरचा संघ. यावेळेस पहा सहजरित्या एक धाव परिपूर्ण केली साबीने आणि विजयाचा शिल्पकार अर्थातच या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संधी दिले फहद पटेलला. काय षटकार ठोकेल, चौकार ठोकेल, अजूनही क्रीडा प्रेमींना अपेक्षा आहे. एखादा मोठा फटका पाहण्याची इच्छा आहे फहद पटेल कडून. काय करतो पाहूया. मोठा फटका खेळला आणि अर्थातच विजयी फटका फहद पटेलच्या बॅटमधून आले विजयी धाव आणि अशा तऱ्हेने रहीम इलेव्हन वहूरचा संघ पोहोचला सेमीफायनल मध्ये. मॅच कव्हरवरचा षटकार आणि त्या षटकारासाठी शॉट ऑफ द डे मिस्टर फहद पटेल. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. रहीमभाई सेबोले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचची ही सन्मानाची ट्रॉफी. फहद पटेल 12 चेंडूमध्ये 32 धावांची लयलूट आणि या 32 धावांमध्ये 3 उत्तुंग षटकार सायंकाळच्या सत्रामध्ये फहद पटेलच्या बॅटमधून आले आणि या शेवटच्या मॅचचा तो हिरो ठरला आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने त्याला सन्मानित केलं गेलं. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये रहीम इलेव्हन वहूरचा संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. उद्याचा या स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपण शेवटच्या दिवशी उद्या पुन्हा एकदा 9:30 वाजता जोडले जाणार आहोत. तत्पूर्वी आता आम्ही आमची रजा घेतो. आम्ही जातो आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू.